माडप आदिवासी वाडीत विकासाची नवी पहाट. जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन. अनेक वर्षाची प्रतीक्षा अखेर संपली. खालापूर तालुक्यातील माडप आदिवासी वाडीत अनेक वर्षापासून चांगल्या रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांच्या आशा अखेर पूर्ण झाल्या. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य आणि आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेतानाचा जीवघेणा प्रवास अशा अनेक अडचणींना सामोरे जाणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी आता विकासाचा नवा मार्ग खुला झाला आहे. अनेक निवडणुका झाल्या, अनेक नेत्यांनी आश्वासनं दिली, मात्र रस्त्याचा प्रश्न कायमच प्रलंबित राहिला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान जिल्हा परिषद गटनेते संतोष बैलवारी यांनी माडप आदिवासी वाडीला दर्जेदार रस्ता करून देणार असे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली आहे. 33 लाख रुपयांच्या निधीतून होणारे या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले. या भूमिपूजनाने केवळ एका रस्त्याची नव्हे तर आदिवासी बांधवांच्या विकासाच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. रस्ता झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास, शेतकऱ्यांची वाहतूक, रुग्णांना वेळेत उपचार आणि गावाचा एकूणच विकास अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आता आमच्या वाडीचीही विकासाकडे वाटचाल सुरू झाली अशा भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य देवयानी देशमुख, प्रमिला पाटील, सरपंच अविनाश आंबळे, उत्तम परबळकर, अजित देशमुख, सरपंच महेश पाटील, रोहिदास पिंगळे, सचिन कर्णुक, नरेश मनेर, विशाल मामुनकर, रमेश जाधव, जयवंत पाटील, राम जगताप, सुधाकर महाबदी, नंदकुमार पाटील, सोपान साळेकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर मालकर, श्रीकांत पाटील, नरेश कांगे, नागेश मेहतर, नितीन तवले, किरण पाटील, नथुराम कांगे, बंधू बडेकर, अशोक मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये निवडणुकीला सामोरे जाणारे आमचे संतोषजी बैलवारी असतील, प्रमिलाताई असतील, यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये विकासाची गंगेचं अगदी वाद आहे. त्यामध्ये आज अगदी संतोष भाऊ निवडून आल्यानंतर पहिलंच काम या माडप गावामध्ये होतं आहे आणि त्याचं भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडलेलं आहे. पण माझ्या कार्यकर्त्यांनी आपण जर पाहिलं असेल या परिसरामध्ये काम करत असताना संतोषजींचं काम बघितलं असेल, ते तालुका अध्यक्षसुद्धा आमचे आहेत, परंतु काम कसं करून घ्यायचं ते आदरणीय संतोषजींच्या माध्यमातून आपण सर्वांनी शिकणं आवश्यक आहे. कारण संतोषजींचं काम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काम करत आहेत तो विकास कसा आणला पाहिजे. आज त्यांनी मला वाटतं आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ही 2 कामांचं अगदी आज भूमिपूजन झालं आहे. एक डिप्युटीसीच्या कामाचं आज एक भूमिपूजन झालं आहे. पुढच्या काळामध्ये ते अनेक कामं आणतील आणि या परिसराचा विकास चांगल्या पद्धतीने करतील असा मला विश्वास आहे. जिल्हा परिषद सदस्य आल्यानंतर प्रथम जिल्हा परिषदमध्ये गेलो. त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये प्रचार करत असताना जे काय आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सुधाकर भाऊ घारे असतील, चटके साहेब असतील, आदिताई असतील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतून निधी कसा आणता येईल हा प्रयत्न केला. तर प्रथम माडप गावातून सुरुवात केलेली आहे. जनसुविधेमधून 25 लाख व DPDCमधून 8 लाख अशा 2 प्रकारचा निधी माडपमध्ये दिलेला आहे. आज त्याचं भूमिपूजन सुधाकर भाऊ घारे यांच्या माध्यमातून केलेलं आहे. तसंच कुंभिले गावामध्ये सुद्धा आदिवासी जनसुविधेच्या माध्यमातून 25 लाख रुपयाचा निधी आणलेला आहे आणि लवकरच त्याचाही आम्ही नारळ फोडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 15 वित्त आयोगातून जी काय आम्हाला निधी प्राप्त झालेला आहे त्यासुद्धा निधीचं आम्ही लवकर भूमिपूजन करणार आहेत. माझ्याबरोबर माझे सहकारी प्रमिलाताई असतील, देवेणीताई असतील, त्यांच्याही निधीचं आम्ही लवकर भूमिपूजन करणार आहेत आणि माझ्या प्रभागाचा खालापूर तालुक्याचा जो काय थांबलेला विकास आहे हा विकास आम्ही पूर्ण करणार आहेत.